नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन सायकोलॉजिकल फॅक्ट घेऊन आलेली आहे. आपण एखाद्या माणसाला कसं पाहतो, त्याच्याबद्दल काय अपेक्षा ठेवतो, हे सगळंच त्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं. आयुष्यात काही लोक असतात ना, की जे आपल्याला काहीच समजत नाही. असं समजतात, की तू हे करू शकत नाहीस, तुझ्यामध्ये टॅलेंट नाही, तू इतकं मोठं स्वप्न पाहू नको, तुझ्याने हे जमणार नाही, तू तिथपर्यंत पोचू शकत नाही. या अशा शब्दांनी, अशा या वाक्यांनी व्यक्ती डिमोटिवेट व्हायला लागते आणि मग पिग्मॅलियन इफेक्ट सुरू होतो. आणि जेव्हा एखाद्याबद्दल कमी अपेक्षा ठेवतात, तू हे परफॉर्म करू शकणार नाही, कारण प्रत्येक वेळी डोक्यात एकच आवाज येत असतो की कदाचित माझ्याकडनं खरंच नाही झालं तर, कदाचित मी नाही करू शकले तर. पण ही गोष्ट इथे संपत नाही. पिग्मॅलियन इफेक्टची खरी जादू ही पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशनमध्ये आहे. जरा विचार करा की आयुष्यात कुणीतरी आपल्याला भेटलं आणि ज्यांनी आपल्याला सांगितलं की तुझ्याकडे पाहून मला असं वाटतं की तू काहीतरी करू शकशील, खूप मोठी स्वप्न पहा, तुझ्याकडे खूप मोठी ताकद आहे, तुला माहीत नाही तुझ्याकडे खूप सारे गट्स आहेत, तुला तुझ्या शक्तीचा अंदाज नाही, तुझ्याकडे असलेल्या टॅलेंटचा अंदाज नाही, माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. हे शब्द देखील एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी, उभं राहण्यासाठी मोटिवेट करत असतात. कारण विश्वास म्हणजेच ऊर्जा असते, एक्सपेक्टेशन म्हणजेच डिरेक्शन असते आणि समर्थन म्हणजेच कॉन्फिडन्स असतं. कधीकधी कोणीतरी आपल्यावरती ठेवलेला सकारात्मक अपेक्षा आपल्याला स्वतःबद्दल देखील दिसत नसलेली एक शक्ती दाखवतात आणि माणूस तशा पद्धतीने तो बनत जातो, जसा त्याच्यावर कुणीतरी खूप मोठा विश्वास ठेवला. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा की कधीही कुणाला डिमोटिवेट करू नका, कुणाला कमी लेखू नका, कारण तुमचं मोटिवेशन, तुमच्या प्रेरणा एखाद्याचं आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा. धन्यवाद.